हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 3 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम धक्कादायक ट्विस्ट आलाय. सखीचा जीव गेलाय, सखीने जीव सोडलाय, तिचा मृत्यू झालाय. तुम्हाला सुद्धा या गोष्टीवर विश्वास नाही ना पटते, परंतु मालिकेमध्ये जे झालंय तेच मी तुम्हाला सांगतोय. मालिकेमध्ये एक खूपच धक्कादायक वळण आलंय. कालच्या एपिसोडमध्ये प्रोमोमध्ये आपण पाहिलं होतं की पुढील भागात सखी ही रस्त्याने जात असते आणि एक गाडी तिला उडवते आणि हा सखीचा ऍक्सिडेंट खराखुरा होतोय. सखीला कान्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर काय ट्रीटमेंट करायची ती करा, जगातल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना बोलवा, पण माझ्या सखीला वाचवा. मी पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार आहे. डॉक्टर सखीची ट्रीटमेंट सुरू करतात, पण सखीची अवस्था खूपच क्रिटिकल असते. तिच्या डोक्याला मार लागलेला असतो, डोक्यातून रक्त वाहून गेलेलं असतं, त्यामुळे सखीला श्वास घ्यायला त्रास होत असतो. सखीचे सगळे पॅरामीटर्स हळूहळू कमी होतात आणि सखी ही चक्क जीव सोडते. डॉक्टर हे कान्हाला येऊन सांगतात की सॉरी, सखी आता ह्या जगात नाहीये. त्यामुळे कान्हा, सरकार यांना सुद्धा मोठा धक्काच बसतो. म्हणजे एकूणच आता या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. सखीचा मृत्यू झालाय. मग पुढील एपिसोडमध्ये काय होणार? सखी ही खरंच हे जग सोडून जाईल का? सखीचा खरंच मृत्यू होणार का? की कान्हा हा देवाची प्रार्थना करून सखीला पुन्हा एकदा जिवंत करेल? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. पण नेमकं आज काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सरकार कान्हावर खूप चिडते आणि म्हणते, सखी घटस्फोटापर्यंत गेली, तिने इतकी मजल मारली, तोपर्यंत तू काय झोपा मारत होता का रे? तर कान्हा म्हणतो, ओ सरकार, आता ती तुमची मुलगी आहे, मी तिला कसं थांबवणार? तुम्ही मला घर जावई बनवलं म्हणून ती माझ्यावर किती चिडलीये, मी तिला काय बोलणार आहे? पण तुम्ही काळजी करू नका, त्यांनी यावेळेस मोठी मजल मारली, मी आता त्यांना असं पुन्हा करू देणार नाही. तर त्याच वेळेस तेथे गौतम येतो आणि टाळ्या वाजू लागतो आणि म्हणतो, वा सरकार वा, तुम्ही तर आधी माझ्या बबडूला त्रास देतच होता आणि आता या त्याच्या नवऱ्याला कान्हाला घरात आणून ठेवलंय का तिला आणखीन त्रास देण्यासाठी? तुम्हाला वाटत कसं नाही काही? ती बिचारी गरीब मुलगी किती निरागस आहे आणि तुम्ही दोघे मिळून तिला त्रास देताय, तिच्या विरुद्ध अशी कट कारस्थानं करताय. पण तुम्हाला अजून माहित नाहीये की तिचा हा गौतम काका जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना, मी तुम्हाला तिच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. तुम्ही कितीही कट कारस्थानं करा, मी तिला या कान्हाच्या कचाट्यातून सोडवणार, तिला डिवोर्स मिळवून देणार आणि त्यानंतर मी तिच्यासाठी सगळं काही करेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा सरकार ही चक्क हसू लागते. सरकारला हसताना पाहून कान्हाला आणि गौतमला मोठा धक्काच बसतो. सरकार गौतम जवळ येते आणि म्हणते, तू तुझं औषध नाही घेतलंय का? जा, तुझ्या औषधाची वेळ झालीये, त्याशिवाय तू शुद्धीत नाही राहत. तू आता शुद्धीत नाही ना म्हणून काही बरवतोय. मी तिचा काका आहे, मी जिवंत आहे आणि मी सगळं करेल, जाऊन तुझं औषध घे, असं म्हणून सरकार गौतमचा अपमान करते आणि त्याच्यावर हसत हसत तेथून निघून जाते. तर कान्हा तेथे उभा असतो. तेव्हा गौतम कान्हाला म्हणतो, तू मला हिरा वाटला होता, हिरा, पण तू तर एक काचेचा फालतू तुकडा निघालाय. तू कितीही प्रयत्न केले ना तरी सुद्धा मी सखीला तुझ्यापासून दूर करणार. तुमचा घटस्फोट होणारच. त्यानंतर मी सखीला विदेशात शिकवायला पाठवेल आणि तिला चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करेल, पण तुझ्यासारख्या नालायक माणसाबरोबर ठेवून मी तिचे आयुष्य बर्बाद नाही होऊ देणार, असं म्हणून गौतम तेथून निघून जातो. कान्हाला खूप वाईट वाटतं. कान्हा म्हणतो, काका, मी तुम्हाला आता काहीच खरं नाही सांगू शकत, ना सखीला सांगू शकतो. मी फक्त तुम्हाला एवढा विश्वास देतो की लवकरच सखीला माझं खरं नाव, माझी खरी ओळख आणि माझं खरं अस्तित्व कळेल आणि त्यानंतर सखी माझ्याबरोबर खूप आनंदात राहील, सुखी राहील. पण अजून ती वेळ यायची, असं म्हणून तो स्वतःच्या हातात बांधलेल्या हळकुंडाकडे पाहतो आणि म्हणतो, ज्या दिवशी तो दिवस उजाडेल ना, त्याच दिवशी मी सखीच्या हातून हे हळकुंड सोडून घेईल. म्हणजे एकूणच कान्हा महाडिक हे सुद्धा कान्हाचं नाव नाहीये. कान्हाची खरी ओळख वेगळीच आहे आणि कान्हाचं नेमकं काय प्रकरण आहे, त्याचं काय सत्य आहे, हे तर आपल्याला पुढील काही एपिसोडमध्ये कळणार आहे. पण कान्हा मात्र चांगलाच कॉन्फिडन्समध्ये असतो. थोड्या वेळानंतर रात्र होते. सखी सदन चाळीमध्ये कान्हा आलेला असतो. सगळे मस्त थंडीचे गरमागरम वडे खात असतात, शेकोटीला हात शेकत असतात. तेवढ्यात दाभडे मावशी तेथे येते आणि कान्हा हा चक्क तिच्यासमोर हात जोडतो, कान पकडतो आणि उठ्याबशा मारू लागतो. सगळे हे पाहतात. कान्हा 7-8 उठ्याबशा मारतो. तर दाभडे मावशी म्हणते,
पुरे बस झालं, आता उठाबशा मारायची काही गरज नाहीये. कान्हा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू चांगला मुलगा आहे, पण सखी सुद्धा खूप चांगली मुलगी आहे. हे जे काही लग्नानंतर घडले ना, त्यामुळे सखी खूप दुखावली गेलीये. खरं सांगायचं तर लग्नाच्या दिवशी सखीने लाजत मुडत या सखी सदन चाळीत गृहप्रवेश करायला हवा होता, पण त्या दिवशी ती साईबाबांच्या मंदिरात रडत होती. स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र लग्नाच्या दिवशी काढून फेकत होती, पण मी तिला थांबवलं. तुला कळतंय का त्यावेळेस माझ्या मनावर काय परिणाम झाला असेल, की माझ्या कानामुळेच हे सगळं होतंय. माझ्या कानाने या निरागस मुलीचं हृदय दुखावलंय, म्हणून मला किती त्रास झाला असेल. परंतु मी तिला समजावलं की सखी, असं काही करू नको. तू जसा मला वेळ मागितलाय ना, की दाभडे मावशी मला थोडा वेळ द्या, मी सगळं ठीक करेल, तसंच मी सखीकडे वेळ मागितलाय की सखी, तुमच्या नात्याला थोडा वेळ दे. कान्हा चांगला मुलगा आहे, त्याने हे जे काही केलं असेल ते एखाद्या वेगळ्या उद्देशाने केलं असेल, पण मी तिला किती समजावणार आहे. कान्हा हा दाभडे मावशीला म्हणतो, दाभडे मावशी, तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना, तुमचा विश्वास असाच राहू द्या. मी लवकरात लवकर सगळं ठीक करेल. सखीच्या डोळ्यात आज जे अश्रू आहे ना, त्यांना मी लवकरच दूर करेल आणि त्यानंतर सखी अशीच खुश राहील, कधीच दुःखी होणार नाही. पण दाभडे मावशी कान्हाला समजावून सांगते, कान्हा, मी तुला वेळ देणारी कोण आहे? तुला वेळ तर नशीबच देणार, साईबाबा देणार, आणि त्याने तुला लवकरात लवकर सद्बुद्धी देव आणि तू सखीला खुश ठेव, अशीच मी प्रार्थना करते. असं म्हणून ती चाळीतल्या एका बाईला म्हणते, चल माझ्याबरोबर, तुला आणखीन वडेचा घाणा काढून देते. या दोघीही तेथून जातात. तेवढ्यात कान्हा आजूबाजूला किरणला शोधतो, तर किरण हा चक्क जान्हवी बरोबर बोलत असतो. सावंत काका म्हणतात, काय रे कान्हा, आजकाल तुझा मित्र तुझ्यापेक्षा जास्त त्या जान्हवीबरोबर असतो. दोघं नेहमी कोपऱ्यात जाऊन गुलुगुलू करत असतात. काय सुरू आहे दोघांमध्ये? आणि चाळीतली इतर माणसं सुद्धा इकडं या इकडं असं म्हणून या दोघांना चिडू लागतात. कान्हा सुद्धा किरणकडे पाहत असतो, तर किरण हा चक्क जान्हवीकडे चावी देतो आणि जान्हवी तेथून जाते. किरणला पाहून कान्हा विचारतो, काय सुरू आहे तुझं? तर चाळीतली माणसं नजर किधर है तुम्हारी असं म्हणून त्याला चिडवत असतात. किरण त्यांना गप्प बसवतो. कान्हा म्हणतो, चल आपल्या खोलीची चावी दे मला. तर तो म्हणतो, अरे मी तर ती जान्हवीला दिली. जान्हवीला स्टेपलर हवं होतं ना, म्हणून तिला चावी दिली आणि सांगितलं की आपल्या कपाटात हे स्टेपलर आहे. हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे जान्हवी ही कान्हाच्या रूममध्ये जाते. रूमचा दरवाजा कुलूप उघडते आणि आतमध्ये जाते. तर कान्हा किरणला म्हणतो, अरे मूर्खा, तुला काही समजतंय का? हे काय केलंस तू? कान्हाला आठवतं की त्याने कपाटामध्ये त्याचा संपूर्ण प्लॅन लिहिलेला असतो. कामत कुटुंबियाचे फोटो लावलेले असतात. कोणाचं काय नाव आहे, कोणाचं काय आहे, हे सगळं लिहिलेलं असतं. आणि त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो. तो किरणवर खूप ओरडतो आणि धावत पळत आपल्या खोलीकडे जातो. सावंत काका विचारतात, अरे हा पळत का गेलाय? किरण काहीच उत्तर देत नाही. इकडे जान्हवी ही रूममध्ये जाते. तेथे 2 कपाटं ठेवलेली असतात आणि ती चक्क कान्हाचंच कपाट उघडू लागते. तर कान्हा हा लोकांना धडक देत देत कसा बसा आपल्या रूमकडे पोहोचतो आणि ज्यावरलायस तर तो म्हणतो, तुमच्या मुलींचं कसं सिक्रेट असतं तसं आमच्या मुलांचं सुद्धा सिक्रेट असतं कपाटात, त्यामुळे मुलींनी ते उघडून पाहायचं नसतं. तुला काय हवंय ते मी देतो. जान्हवी म्हणते, हो ठीक आहे. कान्हा तिला स्टेपलर देतो आणि म्हणतो, आता जा आणि पुन्हा माझं कपाट नाही उघडायचं. तर जान्हवी म्हणते, नाही, आता पुन्हा नाही उघडणार, तुमच्या मुलांचं सिक्रेट असतं ना त्यामध्ये. असं म्हणून जान्हवी हसते आणि तेथून निघून जाते. तेवढ्यात किरण तेथे येतो. किरणला पाहून कान्हाला खूप राग येतो आणि कान्हा हा काय करतोय त्याच्याकडे लक्ष दे. मला काय आधी कमी टेन्शन आहे का? ती सखी मला घटस्फोटासाठी विचारतीये, ती सरकार माझ्यावर चिडलीये, तो आपल्या काळ्या गाडीतील माणूस कधीही येतो मला भेटायला, तो माझ्या मागे लागलाय, आणि ते परशुराम, ती मीनाक्षी माझ्या मागे लागलीये, तो गौतम काका माझ्यावर चिडलाय, तो विकी मला कधी मारहाण करतो. एवढं सगळं टेन्शन असताना तू आणखीन टेन्शन वाढवतोय का? डोकं थोडं ठिकाणावर ठेव आणि नीट काम कर. असा हलगर्जीपणा केलेला मला चालायचं नाही. किरण खूप दुःखी होतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. कान्हाची बडबड सुरूच असते. किरण हा चक्क हात जोडतो, रडू लागतो आणि म्हणतो, कान्हा मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झाली. कान्हाला समजतं की किरणने चूक केली होती, पण कान्हाने त्याच्यावर हात नको उचलायला हवा होता, थोबाडीत मारायला नव्हती पाहिजे. त्यामुळे त्याला वाईट वाटतं आणि तो म्हणतो, सॉरी, खरंच माझी खूप मोठी चूक झाली. रागाच्या भरात मी तुझ्यावर हात उचलला. तुझी चूक झालीये, पण मी असं नव्हतं करायला पाहिजे. तर किरण म्हणतो, जाऊ दे मित्रा,
मित्रांमध्ये असं चालतं. खरंच मी हलगर्जीपणा करत होतो. सकाळी सुद्धा मी कपाटाला तशीच चावी ठेवून दिली होती. आणि जर हे असंच झालं असतं, कोणाला आपला प्लॅन समजला असता तर क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. मी आता असं पुन्हा करणार नाही, अशी चूक करणार नाही. किरण आणि कान्हा एकमेकांना सॉरी म्हणतात आणि भांडण मिटून घेतात. तर इकडे सखी ही रस्त्याने जात असते. चक्क पायी पायी ती रस्त्याच्या मधोमध चालत असते आणि तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात. रस्त्याने जाणारे लोक हॉर्न वाजवतात आणि बाजूने निघून जातात, पण सखीचा कशाचंही भान राहिलेलं नसतं. सखीला आठवतं की लग्नाच्या दिवशी गृहप्रवेशाच्या वेळी तिने कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारली होती. हे आठवून ती दुःखी होते. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तेव्हा ती सखी सदन चाळीतून घरी परतली तर कान्हा तिच्या रूममध्ये सोफ्यावर झोपला होता. सखीने त्याच्या तोंडावर पाणी फेकून मारलं होतं. हे सखीला आठवतं आणि ती रडू लागते. या सगळ्याचा तिला खूप त्रास होत असतो. लग्नानंतर कान्हाने तिचा जो विश्वासघात केलाय त्यामुळे ती पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. तिला आठवतं की तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण कुटुंबाला हे सांगितलं होतं. तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. हा सगळा विचार करत असतानाच ती रस्त्याने पायी पायी जात असते. आजूबाजूला पाहत असते. तेवढ्यात तिला तेथे एक कपल दिसतं आणि ही मुलगी या गाडीला किक मारत असते. सखीला हे पाहून आठवतं की तिने सुद्धा कान्हाच्या गाडीला अशीच किक मारली होती. कान्हाकडून गाडी सुरू होत नव्हती. तिने विचारलं होतं, तुझी बाईक तुझ्यावर रुसलीये का? तर कान्हा म्हणाला होता, हो रुसलीये. आणि मग सखीने किक मारली आणि गाडी सुरू झाली होती. हे सखीला आठवतं. मग कान्हा तिला गाडीवर बसून घेऊन गेला होता आणि चक्क सय्यारा स्टाईलमध्ये ओढणीला तिला स्वतःशी बांधलं होतं. हे सखीला आठवतं. कधी तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते, पण या स्माईलमध्ये सुद्धा दुःख असतं, कारण त्याच कान्हाने तिचा खूप मोठा विश्वासघात केला असतो, तिला दुखावलेलं असतं. त्यामुळे सखी खूप दुःखी असते, रडत असते आणि रस्त्याने एकटीच जात असते. तर मैत्रिणींनो, हे पाहून तुम्हाला सुद्धा खूपच वाईट वाटेल, कारण कान्हा आणि सरकारच्या युद्धात बिचाऱ्या सखीची काहीच चूक नाहीये. ती उगच भरडली जातीये. ती निरागस मुलगी आहे, भोळी मुलगी आहे. तिला फक्त आपलं प्रेम हवंय, आधी आईचं आणि मग कान्हाचं. पण या दोघांनीही तिचा विश्वासघात केलाय. सरकार तर वाईट आहेच, पण कान्हा नाईलाजामुळे सखीला दुखावतोय आणि सखीला सत्य सांगण्याची सुद्धा त्याच्यात हिंमत नाहीये आणि त्याच्या प्लॅनमध्ये हे बसत नाही. पण सखीच हे सगळं भोगतीये आणि खूप दुःखी आहे. तर दुसरीकडे सरकार मात्र मस्त तिच्या रूममध्ये दारू पीत बसलेली असते, एन्जॉय करत असते आणि दारू पिता पिता तिला चांगलीच नशा चढते. तेवढ्यात परशुराम दरवाजावर नॉक नॉक करतो आणि आतमध्ये येतो. सरकार त्याच्याकडे पाहून म्हणते, कधी कधी तुला चांगलेच मॅनर्स आठवतात, चांगलंच पाहतो तू. तर तो म्हणतो, सरकार तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. हे ऐकून सरकारला आश्चर्य वाटतं. तर इकडे सखी ही रस्त्याने जात असते. त्यावेळेस तिला आठवतं की लग्नाच्या आदल्या दिवशी जेव्हा त्यांची हळद होती, मेहंदी होती, तेव्हा कान्हाने तिला एक चिठ्ठी पाठवली आणि हातावर सन्हा असं नाव लिहायला सांगितलं होतं. किती प्रेमाने तिने आपल्या हातावर हे नाव लिहिलं होतं हे तिला आठवतं. त्यानंतर कान्हाने माझा कसा विश्वासघात केला होता हे तिला आठवतं. कान्हा आणि आपल्यात आजकाल काय होतंय, घरामध्ये मॉक ट्रायल झाली, त्यात कान्हाने आपणच कसं चुकीचोय हे सिद्ध करून दाखवलं आणि आमचा घटस्फोट नाही होऊ शकला हे तिला आठवतं. या सगळ्यामुळे सखी खूप दुःखी होते. तिला कशाचंही भान राहिलेलं नसतं की आपण रस्त्यावर चालतोय, रस्त्याच्या मधोमध चालतंय आणि सखी ही रस्त्याच्या मधोमध चालत असताना त्याच वेळेस चक्क एक मोठी गाडी फॉर्च्युनर रस्त्याने येत असते. या गाडीचे ब्रेक फेल झालेले असतात आणि हा गाडीवाला जोर जोरात हॉर्न वाजत असतो. सखीला बाजूला व्हायला सांगत असतो, परंतु सखी ही काही बाजूला होतच नाही, कारण तिला कशाचंही भान राहिलेलं नसतं. तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात आणि हा गाडीवाला जोरात हॉर्न वाजवतो, बाजूला व्हा बाजूला व्हा, आणि तो गाडी आजूबाजूला सुद्धा करतो, पण सखीला काहीच भान राहिलेलं नसतं. आणि जेव्हा ही गाडी अगदी 2 फुटांवर तिच्या समोर येते त्याच वेळेस सखीला समजतं की आपल्या समोर गाडी आहे आणि आता आपला अपघात होणार आहे. पण काही करण्याआधीच ही गाडी सखीला जोराची धडक देते आणि सखी ही दूर उडून पडते. तिच्या डोक्याला खूप मोठी जखम होते. सखीचा मोठा अपघात झालेला असतो. तर इकडे सरकार विचारते, काय गुड न्यूज आहे? तर परशुराम सांगतो, तुम्ही मला सांगितलं होतं ना, ते काम मी केलंय. चांदेकर ज्वेलर्स आपल्याबरोबर कोलॅबोरेशन करायला तयार आहे
आणि आता तुम्हाला फक्त एक मीटिंग करायची आहे आणि डील साईन करायची आहे. सरकारला खूप आनंद होतो. ती खुश होते आणि म्हणते, चिअर्स, खरंच चांगलं काम केलंय तू. तेवढ्यात परशुरामचा फोन वाजतो. सरकार त्याला फोन उचलायला सांगते. परशुराम फोन उचलतो तर हा कान्हाचा फोन असतो. कान्हा त्याला सांगतो, काका, सखीचा ऍक्सिडेंट झालाय, आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय, तुम्ही लवकर या. हे ऐकून परशुरामच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो, व्हॉट? तेव्हा सरकार विचारते काय झालं, तर परशुराम सांगतो, सखीचा ऍक्सिडेंट झालाय. सरकारलाही मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे कान्हा, किरण आणि दाभाडे मावशी सखीला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. अपघातामुळे सखी जखमी झालेली असते. तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं, हातातून रक्त वाहत असतं. कान्हाचा हात तिच्या हातात असतो. कान्हा, किरण, दाभाडे मावशी तिला हॉस्पिटलमध्ये आणतात. कान्हा जोरात ओरडतो, डॉक्टर कोठे? लवकर या, तिचा मोठा अपघात झालाय. तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात आणि सखीची अवस्था पाहून म्हणतात, यांची अवस्था तर खूप बिकट आहे. तुम्ही लवकरात लवकर सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून घ्या. आम्ही त्यांना ऑपरेट करतो, ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो. तर कान्हा म्हणतो, हो डॉक्टर, तुम्हाला काय करायचं ते करा. हवा तेवढा पैसा ओतायला मी तयार आहे. पाण्यासारखा पैसा ओतायला मी तयार आहे. महागड्यातली महागडी ट्रीटमेंट करा. जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर बोलवा, पण माझ्या सखीला वाचवा, तिचा जीव वाचवा. डॉक्टर हो म्हणतात आणि सखीला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये जातात. तेवढ्यात परशुराम आणि सरकार तेथे येतात आणि आता कान्हा जे काही बोललाय ते त्यांनी ऐकलेलं असतं. परशुराम हा कान्हाला विचारतो, काय रे भिकारड्या ड्रायव्हर, तुझी एवढी अवकात आहे का? काय सांगत होता? जेवढा हवा तेवढा पैसा ओतायला तयार आहे, पाण्यासारखा व्हायला तयार आहे, मोठा डॉक्टर बोलवा, महागडी ट्रीटमेंट करा. किती बिल येईल ते तुला भरता येणार आहे का? उगाच तोंडाची वाफ दवडतोय. कान्हा काहीच बोलत नाही. सरकार सुद्धा त्याच्याकडे संशयाने पाहत असते. दाभाडे मावशी रडत असते. इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये सखीची ट्रीटमेंट सुरू होते. सखीला खूप लागलेलं असतं, डोक्याला जखम झालेली असते आणि डॉक्टर त्यांचे प्रथमोपचार करत असतात. तर इकडे बाहेर सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. कान्हा खूप टेन्शनमध्ये असतो. किरण हा आपल्या चाळीतील लोकांना फोन करून सांगतो, तुम्ही सगळे येथे येऊ नका, आम्ही येथे आहोत. सखी बरी झाली की मी तुम्हाला कॉल करेल. तर सरकार सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात परशुरामला एका माणसाचा कॉल येतो. हा न्यूज चॅनलवाला माणूस असतो. तो म्हणतो, मला असं कळलंय की सखीचा मोठा अपघात झालाय, मला सरकारशी बोलायचंय. तेव्हा तो सांगतो, नाही, सरकारला वेळ नाहीये आणि ही अफवा आहे. आजकाल रुमर्स किती लवकर फिरतात तुम्हाला माहितीये ना, व्हायरल होतात. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. सखी एकदम सुखरूप आहे आणि तिचा कोणताही अपघात झालेला नाहीये. परशुराम हा सरकारला सांगतो, ही बातमी मीडियापर्यंत लीक झालीये की सखीचा ऍक्सिडेंट झालाय. सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, एक नंबरची मूर्ख मुलगी आहे, तिला रस्ता नीट क्रॉस करता येत नाही का? आता ही बातमी जर बाहेर पसरली तर माझ्या कंपनीचे शेअर्स खाली येतील, माझ्या कंपनीची किती नाचक्की होईल, माझं किती मोठं नुकसान होईल, माझी इज्जत कमी होईल. हे ऐकून कान्हाला खूप राग येतो. दाभाडे मावशी सुद्धा चिडते आणि म्हणते, तुम्हाला लाज नाही का वाटत? तुमची मुलगी तिथं जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झुलतीये, तिचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला तुमच्या कंपनीची शेअर, तुमची इज्जत, तुमच्या अब्रूचं पडले का? तुम्ही खरंच आई आहात की कोण आहात तिच्या? सरकारला खूप राग येतो. ती काही बोलणार इतक्यात गौतम तेथे येतो आणि म्हणतो, मावशी, एकदम बरोबर ओळखलंय, ही बाई सखीची आई नाहीये, ही दुसरीच कुणीतरी बाई आहे. सरकारला मोठा धक्काच बसतो. गौतम चिडून म्हणतो, जाऊ द्या, आता ती बोलण्याची वेळ नाहीये. तो परशुरामला विचारतो, कशी आहे सखी? सखीला बरं वाटतंय ना? तर कान्हा म्हणतो, हो काका, आता ती आउट ऑफ डेंजर आहे, डॉक्टर तिला ऑपरेट करताय. तर गौतम चिडून म्हणतो, तू सखीचा कितीही खोटा पुळका दाखवायचा प्रयत्न केला ना, तरी मला माहितीये तुझं सखीवर प्रेमही नाहीये आणि तू सरकारच्या हातची कटपुटली आहे. त्यामुळे जास्त नाटकं करू नको. आणि सखी आणि तुझा काहीच संबंध नाहीये. पहा, तुझ्या हातात तू सखीला घातलेली एंगेजमेंट रिंग आहे. याचा अर्थ तू आणि सखी कधीच एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे कान्हाला खूप वाईट वाटतं. कान्हा म्हणतो, काका, मग इथे प्रश्न माझ्या आणि सखीच्या एकत्र येण्याचा नाहीये, तर सखीच्या जीवाचा आहे. आणि सखी जिवंत राहिली पाहिजे, सुखरूप राहायला पाहिजे. मग आयुष्यभर आम्ही वेगळे झालो तरी सुद्धा चालेल. हे ऐकून सरकार कान्हावर खूप चिडते. दाभाडे मावशीला सुद्धा वाईट वाटतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मीनाक्षी ही चक्क सखीसाठी बद्दुआ मागणार, देवासमोर उलटी आरती फिरवणार आणि म्हणणार की देवा, सखीला जगू नको देऊ, तिला या त्रासातून मुक्त कर. आणि ती चक्क परशुरामला फोन करून सांगेल, मी देवाजवळ प्रार्थना केलीये
की सखीला त्रास व्हायला नको आणि तिला लवकरात लवकर तुझ्याकडे बोलून घे. त्यामुळे परशुराम सुद्धा खुश होईल आणि इकडे सखीची तब्येत आणखीनच बिघडणार. तिला श्वास घ्यायला त्रास होईल आणि तिचे सगळे पॅरामीटर्स हे बंद होतील आणि डॉक्टर येऊन बाहेर कान्हाला सांगतील की सखीची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि सखीचं वाचणं हे जवळपास अशक्य आहे. हे ऐकून कान्हा आणि सरकारला मोठा धक्का बसेल. तर मैत्रिणींनो, एकूणच आता या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. सखी ही आता जिवंत नाहीये. सखी ही जगते की नाही अशी शक्यता निर्माण झालीये आणि आता फक्त चमत्कारच सखीला वाचू शकतो. कान्हाचं प्रेम, त्याची साईबाबांवरची भक्तीच सखीला वाचू शकते. मग आता सखीचं काय होणार? सखी जगणार की नाही? तिला कान्हाचं प्रेम, साईबाबांचा आशीर्वाद वाचू शकेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? लपंडाव मालिकेचे नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.